सो नमस्कार, आपल्यासोबत आहेत आज किशोर. नमस्कार किशोर. हॅलो सर, नमस्कार. येस, येस. सो किशोर, आपण कधीपासून जे आता एन्झायटी मधून पूर्णपणे त्यांना बाहेर आले आहेत आणि ही हॅज गॉट द क्लॅरिटी. सो कधीपासून आपण ह्या एन्झायटी सोबत किंवा चॅलेंजेस आपण हे फेस करत होतो आणि एक्झॅक्टली काय त्याच्यामुळे काय इम्पॅक्ट होत होता आपल्याला? एन्झायटीवर पण एन्झायटी मला आय थिंक लास्ट 1 इयर पासून मी ते फेस करतोय तो प्रॉब्लेम. ओके. आणि त्याच्यामध्ये असंच की थोडस छातीत धडधड होणे किंवा भीती वाटणे किंवा पुढं सडनली एकट्याला जायची पण भीती वाटत होती, सडनली चक्कर येईल वगैरे असं काहीतरी वाटत होतं किंवा हार्ट ओके. अटॅक वाढेल येईल अशा गोष्टी होत होत्या, जेणेकरून मी माझं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन बिझनेस आणि याचं लूज केलं होतं. ओके. 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 आणि मग हॅपी लिव्हिंगला जॉईन केल्यानंतर आपलं काय काय चेंजेस तुम्हाला जाणवायला लागले? कशी जर्नी कशी होती तुमची ओव्हरऑल हॅपी लिव्हिंग सोबत? हॅपी लिव्हिंगला जने एक तर जॉईन केल्यानंतर माझा कॉन्फिडन्स पहिला तर खूप लो होता. हम्म. त्याच्यानंतर मला रिकग्नाइज मी करत गेलो की बाबा हे जे होतंय ते खरं रिअल आहे का इमॅजिनरी आहे. त्यानंतर माझा हळूहळू यांनी कॉन्फिडन्स बिल्ड केला. यांचे डेली फॉलोअप सेशन आणि ओंकार सर तुमचा खूप मोठा सपोर्ट आहे त्याच्यामध्ये. प्लस हम्म. तुमचे मॉर्निंगचे सेशन आहेत, जेणेकरून मला हम्म. रिअली मला खूप मला हेल्प झाली. एक पुन्हा एकदा हम्म. माझा कॉन्फिडन्स मी बिल्ड केला. आणि सेकंड थिंग, जे मला फिअर होतं तर त्याच्यावर मला ओव्हरकम करण्यात मदत झाली. आणि मग आता मी त्यातून पूर्ण बाहेर आले. जे काही मेडिसिन चालू होतं त्या पण मी त्याच्यात आता स्टॉप केलं. ग्रेट. ग्रेट. सो ऍक्च्युली नो सो मला हे सांगायला आवडेल की आय एम रिअली हॅपी टू नो तुमचं प्रोग्रेस ऐकून घेऊन. आणि ऑल्सो इट इज इम्पॉर्टंट दॅट की तुम्ही स्वतः ते काय म्हणतात, वी कॅन ओनली गाईड. आम्ही फक्त तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो, गाईड करू शकतो, बट अल्टिमेटली जे आहे ते तुमच्यावर पूर्णपणे होतं आणि ते तुम्ही सरेंडर होऊन ते अप्लाय केलं. सो तो महत्वाचा भाग आहे याच्यामध्ये. सो याच्याशिवाय आणि काही तुम्हाला दोज आर ऑलरेडी गोइंग थ्रू एन्झायटी मधून जे लोक सध्या जात आहेत त्यांच्यासाठी काही तुम्हाला मेसेज द्यायचा आहे किंवा सांगायचं आहे का त्यांना काही? जे एन्झायटी मधून जातात तर त्यांना एक सांगायचंय मला, मी जे फेस केलं त्याच्यात, की जे तुम्ही मला सांगितलं होतं की बाबा कोणती गोष्ट तुमची सडनली चेंज होत नाहीये. त्याच्यासाठी तुम्ही थोडासा टाइम द्यावा लागतो आणि रेग्युलर प्रॅक्टिस द्यावा लागते. जे काही तुम्ही सांगता तर ते विदाऊट जर का तुम्ही म्हणजे विदाऊट प्रॅक्टिसिंग किंवा त्याला रेग्युलरली केलं नाही तर जुन्या तुमच्या हॅबिट, जोपर्यंत तुम्ही त्या जुन्या बॅड हॅबिट्स ज्या काही लर्न केल्या तुम्ही त्यांना अनलर्न केल्याशिवाय तुम्ही नवीन गोष्टी लर्न करणार नाही. त्यासाठी तुमची कंटिन्युटी पाहिजे. आणि जे काही प्रोसेस सांगितली आहे त्याच्यावर ट्रस्ट ठेवून तुम्ही ते फॉलो केलं पाहिजे. ग्रेट. ग्रेट. सो एनी मेसेज फॉर हॅपी लिव्हिंग टीम? हॅपी लिव्हिंग टीम साठी काही तुमच्याकडून मेसेज? हॅपी लिव्हिंग टीम आय थिंक जशी शिवानी कोऑर्डिनेट करत होती रेग्युलरली तिचा फॉलो आहे. पूर्ण माझ्याकडून फोन उचलला झाला नाही. सो तुमचा आवाज तर आवाज ब्रेक होते थोडासा. हा आवाज येतोय आता. हा, आता. येस. हॅपी लिव्हिंग टीम कडून माझ्याशी शिवानी आय थिंक कोऑर्डिनेट करत होती, जी रेग्युलरली मला फॉलो करत होती, डेली मला कॉल करत होती. भरपूर वेळा माझ्याकडून कॉल मिस झाले, बट तिच्याकडून कधी कॉल करणं मिस नाही झालं. रेग्युलरली तुम्ही मेसेज करणं की बाबा हा कसे काय तुमचे स्टेटस अपडेट, इट्स व्हेरी गुड थिंग की जेणेकरून असं वाटतं की या कोणत्यासाठी पण याच्यातून बाहेर यावं, याच्यासाठी कोणतरी करतंय. सो आपल्याला पण काहीतरी ते केलं ते आपण पण स्वतः वाटलं पाहिजे. Especially माझे थोडे मित्र होते कामाच्या याच्यातून, तर मी त्यात ज्या ज्या गोष्टी होत्या त्या फॉलो करत होतो. आणि ग्रेट. स्ट्रॉंगली फॉलो करते असल्यामुळं की आम्हाला तो कसं होतं ना, एक ऑनलाईन प्रोसेस खूप डिफिकल्ट राहते. तुम्ही कोणती गोष्ट रन करू शकता लवकर, पण ऑनलाईन करायचं म्हटलं तर ते थोडे डिफिकल्ट राहतात. ते मोठे तुम्हाला वेळ लागतो. बट तुम्ही ज्या पद्धतीने स्ट्रॉंग फॉलो करून घेता, रिअली रिअली ग्रेट. ग्रेट. सो नक्कीच टीमला हे ऐकून छान वाटेल. सो थँक्यू सो मच फॉर शेअरिंग युअर थॉट्स विथ अस. येस. सो थँक्यू अगेन.